हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृता. कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण सोयाबीनचे व्हेज कबाब कसे बनवायचे हे पाहणार आहोत. सोयाबीनमध्ये खूप सारं प्रोटीन असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण बरेच लहान मुलं सोयाबीन खात नाही. त्यासाठीच आज आपण ही कबाबची रेसिपी बघणार आहोत. हे व्हेज कबाब मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळे तुमच्या मुलांना सोयाबीन आवडत नसेल तर तुम्ही हे असे व्हेज कबाब बनवून देऊ शकता. खूप आवडीने खातात मुलं. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. लगेच हे सोयाबीन व्हेज कबाब कसे बनवायचे हे आपण पाहूया. तर सोयाबीन कबाब बनवण्यासाठी आपल्याला सोयाबीन वडी लागणार आहे. तर इथे मी 2 वाटी सोयाबीन वडी घेते. सोयाबीन वडी फुगल्याच्या नंतर जास्त होते. माझ्याकडे पाहुणे येणार आहे, त्यामुळे मला जास्त प्रमाणात हे कबाब बनवायचे आहे. त्यासाठी इथे मी 2 वाट्या सोयाबीन वडी घेतलेले आहे. तुम्हाला कमी प्रमाणात सोयाबीन कबाब बनवायचे असेल तर 1च वाटी सोयाबीन वडी घ्या. सोयाबीन वडी मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर यात पाणी घालायचं आहे. आपल्याला सोयाबीन वडीच्या वरती पाणी राहील इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता 15 ते 20 मिनिट आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे, मऊ होईपर्यंत. सोयाबीन वडी छान भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकाल. मध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत, छान सॉफ्ट झालेले आहे. तर आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व सोयाबीन वडीतलं पाणी मी काढून घेते. सर्व सोयाबीन वडीतलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. तर थोडी थोडी सोयाबीन वडी मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि ही अशा प्रकारे बारीक करून घेते. मिक्सर थोडंसं चालू बंद करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. हे दुसऱ्या भांड्यात ओतून घेते मी आणि राहिलेली सर्व सोयाबीन वडी बारीक करून घेते. अशाच प्रकारे सर्व सोयाबीन वडी मी बारीक करून घेतलेले आहे. आता आपल्याला यात 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून त्यानंतर त्याचे साल काढून त्यानंतर असे कुस्करून यात घालायचे आहे. यामुळे याला छान टेस्ट येते आणि बाइंडिंगही येते. त्यानंतर किसलेलं अर्धा चमचा अद्रक यात घालायचं आहे. बारीक कट केलेली 1 चमचा हिरवी मिरची यात घालायची आहे. तसेच बारीक कट केलेला 1 चमचा लसूण यात घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला यात घालायची आहे. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे आपल्याला यात घालायचे आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. पाऊण चमचा गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा आमचूर पावडर, तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिली फ्लेक्स जर नसेल तुमच्याकडे तर सुकलेली लाल मिरची तुम्ही यात कुटून घालू शकता. तसेच आमचूर पावडरमुळे खूप छान टेस्ट येते, त्यामुळे आमचूर पावडर यात घालायचं आहे. नसेल तर थोडंसं लिंबू पिळून यात घालू शकता तुम्ही. तसेच आता कबाब छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला यात कॉर्नफ्लोअर घालायचं आहे 4 चमचे. तसेच कबाबला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी आपल्याला 1 चमचा शेजवान सॉस घालायचा आहे. नसेल तुमच्याकडे तर काहीच हरकत नाही, नाही घातला तरी चालेल. हे सर्व साहित्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला मैदा घालायचा आहे. लागेल तसा मैदा यात ॲडजस्ट करायचा आहे. 3 ते 4 चमचे मैदा मी यात घातलेला आहे आणि हा मैदा आता आपल्याला या सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. यात आपण 10 मिनिट फक्त रेस्टसाठी ठेवूया. 10 मिनिट झालेलं आहे. मिश्रण आपलं रेडी आहे कबाब बनवण्यासाठी. तर आता याचे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही कबाब बनवू शकता, कटलेट बनवू शकता. मी गोल आकाराचे बनवते. अशा प्रकारे आपल्याला पातळ पातळ कबाब बनवून घ्यायचे आहे, म्हणजे हे छान कुरकुरीत होतात. राहिलेले कबाब देखील मी बनवून घेते. आता तुम्हाला जर या मिश्रणाचे कबाब किंवा कटलेट बनवायचे नसेल तर तुम्ही याचे थालीपीठ देखील थापू शकता. खूपच खमंग आणि कुरकुरीत होतात. तसेच तुम्ही हे मिश्रण 2 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा याचे कबाब कटलेट बनवू शकता. काही कबाब मी बनवून घेतलेले आहे. राहिलेले मिश्रण मी तसंच ठेवणार आहे आणि नंतर बनवणार आहे. हे कबाब आता आपण तळून घेऊयात. त्यासाठी मी तेल मध्यम आचेवरती गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात आता हे कबाब सोडते. कढईत मावतील तेवढे कबाब यात सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मंद फ्लेमवरती हे कबाब आपल्याला छान तळून घ्यायचे आहे, म्हणजे हे छान खमंग आणि कुरकुरीत तळले जातात. तसेच लगेच आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची नाही आहे. हे थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे.
हे एक साईड छान तळले गेलेले आहेत, त्याची मी साईड चेंज करून घेते. तुम्ही पाहू शकाल काय सुरेख कलर आलेला आहे. तर आता ह्या खालच्या साईडने देखील हे छान तळून घेऊयात. खालची साईड तळल्याच्या नंतर आता आपल्याला थोडेसे हे आलटवून पालटवून दोन्ही साईडने व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहे. काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूपच छान कुरकुरीत होतात. दोन्ही साईडने हे व्यवस्थित तळलेले आहेत. हे मी आता काढून घेते. यातलं तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. लगेच हे कोरडे पडलेले आहेत तुम्ही पाहू शकाल, बिलकुलच तेलकट होत नाही ते. हे मी काढून घेते आणि लगेच आता दुसरी वेळेस तेलात ॲड करते. सुरुवातीला माझ्याकडून जरा तेल जास्तच गरम झालं होतं. तेल आपल्याला जास्त गरम नको आहे, नाहीतर मग हे लगेच लाल होऊन वरती येतात आणि व्यवस्थित तळले जात नाहीत. तसंच आपल्याला हे मंद आचेवरती तळायचे आहेत. एक साईड तळल्याच्या नंतरच दुसरी साईड चेंज करायची आहे आणि दोन्ही साईडने हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. दुसरी ही बॅच आपली रेडी आहे. खूप छान सुरेख कलर आलेला आहे. हे देखील मी आता काढून घेते आणि राहिलेले सर्व अशाच प्रकारे तळून घेते. कबाब आपले तयार आहे. काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूपच छान कलर आलेला आहे. तसंच हे खूप छान क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही आवाज ऐकू शकाल. तसेच दिसायला जेवढे छान दिसतात ना, खायला तर त्यापेक्षाही भन्नाट लागतात. त्यामुळे नक्की बनवून पहा, खूप आवडतील तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय. बाय बाय.